नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर या लेक्चरला आपण स्टार्टअपचे टप्पे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. खऱ्या अर्थानं स्टेप्स फॉर स्टार्टअप असं आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल. त्याचबरोबर कोणतीही नवीन कल्पना, उद्दिष्ट, कार्य किंवा कोणतंही एखादं कार्यपूर्ती करायची असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यातून जावं लागतं. त्याच पद्धतीने स्टार्टअप करत असताना सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या टप्प्याचा विचार करावा लागतो आणि सर्वसाधारणपणे कोणतंही कार्य करत असताना विशिष्ट टप्प्यानुसार आणि विशिष्ट पायऱ्यानुसार किंवा विशिष्ट अवस्था त्यामध्ये येतात. त्याचबरोबर स्टार्टअपचे सुद्धा काही टप्पे आहेत, ते आपण जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये प्रामुख्याने स्टार्टअपचे 11 टप्पे आहेत आणि त्या 11 टप्प्यामधून स्टेप बाय स्टेप जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ह्या सर्व टप्प्यांचा अभ्यास करून जर त्या टप्प्यांची पूर्ती केली तर स्टार्टअप करायला आणि स्टार्टअप चांगल्या पद्धतीने प्रत्यक्षात आणायला तुम्हाला अडचण येणार नाही. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा येतो ते म्हणजे बाजारपेठेचं संशोधन. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणताही व्यवसाय करायचा असेल तर बाजारपेठेचा तुम्हाला संपूर्ण अभ्यास असला पाहिजे. बाजारपेठेचा भूतकाळ, बाजारपेठेचा वर्तमान काळ याच्यावरून तुम्हाला बाजारपेठेचा भविष्यकाळ समजू शकेल. म्हणजेच बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तूला मागणी आहे, बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तूला ग्राहकाची पसंती आहे, यानुसार तुम्हाला बाजारपेठेचं संशोधन करावं लागतं. बघा, बाजारपेठ संशोधन म्हणजे काय? बाजारपेठेच्या परिस्थितीचा निश्चित अंदाज करून घेण्याचा अभ्यास म्हणजेच बाजारपेठ संशोधन. या बाजारपेठ संशोधनामुळे बाजारपेठेची निश्चित परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीचा तुम्हाला अभ्यास करता येतो आणि त्याचबरोबर त्या निश्चित परिस्थितीचा विचार करून व्यवसायामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं आहे, कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं नाही, या सर्व सविस्तर गोष्टीचा अभ्यास तुम्हाला करता येतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे जण म्हणतात शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून नावारूपाला येतो. मग आता स्टार्टअपमध्ये आपल्याला इतरांपेक्षा वेगळं करायचं असेल तर त्यासाठी बाजारपेठेचं संशोधन तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बाजारपेठेत काय विकतं, त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये ग्राहकांना कोणत्या वस्तूची पसंती ग्राहक बाजारपेठेमध्ये देतात, या सर्व गोष्टीचा अभ्यास तुम्हाला बारकाईनं करणं अपेक्षित आहे. मग बाजारपेठ संशोधन हे स्टार्टअपचा पहिला टप्पा आहे आणि ह्या बाजारपेठ संशोधनामुळे स्टार्टअपमध्ये तुम्हाला कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं आहे, ग्राहकाला कोणत्या वस्तूची पसंती आहे आणि त्याचबरोबर बाजारपेठेतील परिस्थिती काय आहे याचा निश्चित अभ्यास तुम्हाला करता येतो. त्यासाठी बाजारपेठ संशोधन करणे हे स्टार्टअपचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर बौद्धिक संपदा प्राप्त करणे. आता बौद्धिक संपदा प्राप्त करणे म्हणजे काय? थोडक्यात इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी राईट. यामध्ये तुम्ही जे नव्याने संशोधन करणार आहात म्हणजे स्टार्टअपसाठी नव्याने जे संशोधन करणार आहात म्हणजे तुमचं कॉपीराईट असेल, त्याचबरोबर सिम्बॉल असेल, त्याचबरोबर जे काही तुम्ही नव्याने संशोधन केलं असेल ते सर्व बौद्धिक संपदा प्राप्त करणे यामध्ये येतं. बौद्धिक संपदा प्राप्त कशासाठी निगडीत आहे तर इतरांपेक्षा वेगळा शोध लावून त्याचा व्यवसायामध्ये उपयोग करणे. त्यासाठी बौद्धिक संपदा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला आपण म्हणतो स्वामित्व हक्क. स्वामित्व हक्क म्हणजेच पेटेंट त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याचबरोबर सिम्बॉल त्याला आपण काय म्हणतो? बोधचिन्ह. व्यवसायाचं बोधचिन्ह म्हणजे एखादा नवीन स्टार्टअप व्यवसाय सुरू करत असताना बोधचिन्ह आणि त्याचबरोबर पेटेंट हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण इतरांपेक्षा वेगळं तुम्हाला अस्तित्व निर्माण बाजारपेठेमध्ये करायचं असेल, नवीन उद्योग स्टार्टअपमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर या गोष्टी दोन महत्त्वाच्या समजल्या जातात. त्यामुळे बौद्धिक संपदा प्राप्त करणे हे सुद्धा स्टार्टअपचा महत्त्वाचा टप्पा समजला जातो. त्यानंतर ब्रँडिंग निश्चित करणे. बघा, वस्तूची विक्री करणारे विक्रेते अनेक असतात
परंतु ब्रँडेड वस्तू विकणारे मोजकेच असतात. मग आपल्याला व्यवसायामध्ये कोणताही व्यवसाय करत असताना आपल्याला ब्रँड बनायचा आहे, क्वालिटी बनायचं आहे, गुणवत्ता बनायचा आहे. म्हणजे बघा, बरेचसे जण म्हणतात क्वांटिटी होण्यापेक्षा क्वालिटी होणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, बाजारपेठेचा जर तुम्ही विचार केला तर दैनंदिन बाजारपेठेमध्ये आपण शूजचं फुटवेअरचं उदाहरण घेऊया. आता बरेचसे शूज आहेत, बरेचसे फुटवेअर आहेत की ते एकदम स्वस्तमध्ये मिळतात. म्हणजे 2,500ला जवळजवळ चप्पलच्या तुम्हाला एक 10-12 जोड येतील. परंतु तेच ब्रँडेड रेड चिपची घ्यायचं असेल, वुडलँडची घ्यायचं असेल तर ते मध्ये तुम्हाला ते एकच मिळतात. म्हणजे क्वांटिटी व्हायची का क्वालिटी व्हायची हे आपण आपल्या बिझनेसमधून ठरवून द्यायचं असेल. क्वालिटी ही बाजारपेठेमध्ये जास्त महत्त्वाची असते. क्वांटिटीला बाजारपेठेमध्ये महत्त्व दिलं जात नाही, बाजारपेठेमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं. आणि ही क्वालिटी निर्माण करण्यासाठी ब्रँड अतिशय महत्त्वाचा आहे. मग तुमचा ब्रँड तुमच्या वस्तूवर तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण होत असते. त्यासाठी ब्रँडिंग निश्चित करणे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला ब्रँडिंगची उदाहरणं द्यायची झाली तर वुडलँडचं शूज असतील, रेड चिपचं शूज असेल, ॲपलचा मोबाईल असेल, त्याचबरोबर ॲपलचं लॅपटॉप असेल, त्याचबरोबर अशी वेगवेगळी ब्रँडची उदाहरणे आहेत की ते फक्त क्वालिटीला महत्त्व देतात, क्वांटिटीला महत्त्व देत नाहीत. त्यामुळे ब्रँडिंग निश्चित करणे हे सुद्धा स्टार्टअपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतरचं पुढचा टप्पा व्यवसायाची मालकी निश्चित करणे. आता यामध्ये कोणताही स्टार्टअप बिझनेस करत असताना व्यवसायाची मालकी निश्चित केली पाहिजे. व्यवसायाची मालकी निश्चित केल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मालकी असते आणि त्यामध्ये तुम्ही मालकी निश्चित केली पाहिजे. स्टार्टअप सुरू करताना उद्योगास को फाउंडरची निवड करावी लागते. म्हणजे एकटा उद्योग करण्यामध्ये मर्यादा येऊ शकतात. एकत्रित येऊन पार्टनरशिपमध्ये किंवा को फाउंडर म्हणून जर उद्योग केला किंवा स्टार्टअप केला तर तो अधिक सोयीस्कर ठरतो. को फाउंडर म्हणजे उद्योगास मदत करणारे तज्ज्ञ. म्हणजे व्यवसायामध्ये व्यवसायाची मालकी निश्चित करत असताना एक मालक किंवा अनेक मालक अशा प्रकारे, एक मालक असेल तर त्याला एकल व्यापारी म्हणतात, 2 मालक असतील तर त्याला भागीदारी संस्था म्हणतात. मग स्टार्टअप सुरू करण्यासाठी उद्योगास मालकी निश्चित महत्त्वाची असते. स्टार्टअपमध्ये उद्योगास भागीदारी संस्था किंवा खाजगी मर्यादित किंवा मर्यादित जबाबदारी संस्था स्थापन करावी लागते आणि एकल व्यापारी हा उद्योग सुरू करू शकत नाही. थोडक्यात कायदेशीर अस्तित्व निर्माण करणारी मालकी स्थापन करावी लागत असते. म्हणजे व्यवसायाची मालकी निश्चित करणे. स्टार्टअप सुरू करत असताना पहिल्यांदा व्यवसायाची मालकी निश्चित करावी लागते, कारण एकट्या व्यापाऱ्यावर मर्यादा येतात. त्याचबरोबर भागीदारी संस्था आहेत, त्याचबरोबर मर्यादित जबाबदारी भागीदारी संस्था आहेत. मग ह्यापैकी तुम्हाला व्यवसायाची मालकी निश्चित करावी लागते. मालकी निश्चित केल्यानंतर तुम्ही व्यवसायाचं कायदेशीर अस्तित्व स्थापन करू शकता, अन्यथा व्यवसायाचं कायदेशीर अस्तित्व स्थापन करू शकत नाही. त्यासाठी व्यवसायाची मालकी निश्चित करावी लागते स्टार्टअपमध्ये आणि त्यानंतर त्याचबरोबर व्यवसायाची सुरुवात होत असते. त्यासाठी व्यवसायाची मालकी निश्चित करणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बघा, एकल व्यापारी संस्था आहेत, त्यानंतर भागीदारी संस्था आहेत, त्यानंतर सहकारी संस्था आहेत, त्यानंतर खाजगी मर्यादित संस्था आहेत, त्यानंतर मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मालकी जबाबदाऱ्या आहेत आणि त्यातून व्यवसायाची मालकी निश्चित करावी लागते आणि नंतर स्टार्टअपची सुरुवात होत असते. त्यानंतर सहसंस्थापकाची निवड. सहसंस्थापकाची निवड म्हणजे काय? को फाउंडर. सहसंस्थापकाची निवड म्हणजे काय? को फाउंडर. व्यवसायाची मालकी निश्चित केल्यानंतर सहसंस्थापकाची निवड करावी लागते. म्हणजे एकटा व्यवसाय आपण कोणताही स्टार्टअप करत असताना एकटा स्टार्टअप करणे अतिशय अडचणीचे काम आहे. स्टार्टअप करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागते. त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील
तज्ज्ञ असतील, वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञ असतील, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ असतील, त्याचबरोबर वितरण क्षेत्रातील तज्ज्ञ असतील, बाजारपेठ क्षेत्रातील तज्ज्ञ असतील, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांची सहसंस्थापक को फाउंडर म्हणून निवड करावी लागते. आपल्या स्टार्टअप प्रकाराच्या गरजेनुसार योग्य असे गुण असलेले 3-4 को फाउंडर त्यामध्ये निवडणं अपेक्षित आहे. को फाउंडर हे वेगवेगळ्या क्षेत्रातील अपेक्षित असे तज्ज्ञ असले पाहिजेत. प्रामुख्याने तंत्रज्ञानाशी निगडीत एक को फाउंडर असला पाहिजे, मार्केटिंगशी निगडीत एक को फाउंडर असला पाहिजे, व्यवस्थापन पाहणारा एक आणि 3-4 असे को फाउंडर स्टार्टअपमध्ये निवडले पाहिजे, जेणेकरून स्टार्टअप हे चिरंतन काळ अस्तित्वात राहील आणि सर्वांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा त्याला उपयोग होईल अशा पद्धतीने स्टार्टअप असले पाहिजे. तर आता स्टार्टअपमधील 5 टप्प्याचा आपण अभ्यास केला. पुढच्या लेक्चरला राहिलेल्या 6 टप्प्याचा अभ्यास करूया. नमस्कार.